Today we are going to talk about heredity and evolution. This one is the first chapter of our science part 2, right? Heredity and evolution. आज आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये हेरिडिटी अँड इट्स हिस्ट्री, हेरिडिटी आणि त्याच्या संबंधित जो काही इतिहास आहे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत, राईट? सो हेरिडिटी म्हणजे काय? तर हेरिडिटी जर आपण विचार केला, तुम्ही कधी घरामध्ये बघितलं असेल, कोणी पाहुणे येतात आणि तुम्हाला सांगतात की तुझा कलर किंवा तू तुझ्या बापासारखाच दिसतोस किंवा तू तुझ्या आईसारखीच दिसतेस किंवा तुमचा जो स्किन कलर आहे तो तुमच्या पॅरेंट्ससारखाच आहे. तर हे जे काही आपल्याला फीचर्स दिसतात आपल्या शरीरामध्ये ते आपल्या पालकांकडनं आपल्याला आलेले असतात. म्हणजे वी आर सेम टू आवर पॅरेंट्स, वी सीम्स टू सेम टू आवर पॅरेंट्स. आपण आपल्या पालकांसारखं दिसतो, राईट? सो जे काही हे कॅरेक्टर्स आपल्या शरीरामध्ये आलेलं असतं त्याला आपण म्हणतो हेरिडिटी, राईट? सो बेसिकली हेरिडिटी इज व्हॉट? हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल और जेनेटिक कॅरेक्टर्स और फीचर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. म्हणजे पॅरेंट्सकडनं जे काही प्रोजेनीला आलेलं जेनेटिक फीचर्स आहेत, जे कॅरेक्टर्स आहेत, त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. हेरिडिटीमध्ये एक इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्यांचं नाव आहे ग्रेगर जोहान मेंडेल. ग्रेगर जोहान मेंडेल जे आहेत त्यांना पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हणून ओळखलं जातं किंवा वी कॅन से फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. हेरिडिटीच्या इतिहासाचा जर विचार केला तर 1901मध्ये ह्युगो डी राईज यांनी म्युटेशनल थेअरी प्रपोज केली. 1901मध्ये ह्युगो डी राईज यांनी म्युटेशनल थेअरी प्रपोज केली आणि या थेअरीमुळे असं समजायला लागलं की जे काही सडन चेंजेस असतात आपल्याला शरीरामध्ये त्यांच्या मागची कारणं समजायला लागलीत, राईट? So because of mutational theory of Hugo D. Rice, we got to know that what are the reasons behind sudden changes in genetic material, right? Then in 1902 मध्ये वॉल्टर सटन नावाच्या सायंटिस्टनं ग्रॉसहूपरच्या सेल्समध्ये पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स असतात हे डिस्कवर केलं, राईट? ही फाइंड आउट दॅट Walter Sutton found out that grasshopper cells have pair of chromosomes, right? 1902मध्ये वॉल्टर सटननं सांगितलं की ग्रॉसहूपर्सच्या सेल्समध्ये पेअर ऑफ क्रोमोझोम्स असतात, राईट? देन इन 1944मध्ये ऑस्वल्ड ॲव्हेरी, मॅकलिन मॅककार्टी अँड कॉलिन मॅक्लिओड, राईट? दीज 3 ट्रायो ऑफ सायंटिस्ट ऑस्वल्ड ॲव्हेरी, मॅकलिन मॅककार्टी, कॉलिन मॅक्लिड यांनी असं सांगितलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, राईट? त्यांनी सांगितलं की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जे राहतं ते राहतं DNA. म्हणजे जे काही जीन्स ट्रान्सफर होतात फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी, जे काही जेनेटिक मटेरियल्स ट्रान्सफर होतात ते वाया जीन्स होतात विथ द हेल्प ऑफ DNA, राईट? म्हणजे DNAवरच सगळं काही आपलं जेनेटिक मटेरियल डिपेंड असतं, राईट? आपलं बायोलॉजिकल कॅरेक्टर्स डिपेंड असतं असं त्यांनी सांगितलं. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, बट देर इज अन एक्सेप्शन, राईट? एक्सेप्ट व्हायरसेस. Viruses do not have DNA as a genetic material, they have RNA as their genetic material, right? So viruses RNA genetic material असतं. DNA जे आहे ते ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जेनेटिक मटेरियल असतं. 1944मध्ये ऑस्वल्ड ॲव्हेरी, मॅकलिन मॅककार्टी, कॉलिन मॅक्लिओड, दीज 3 ट्रायो ऑफ सायंटिस्ट, हे जे 3 सायंटिस्ट आहेत यांनी असं प्रूव्ह केलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल एक्सेप्ट व्हायरसेस. देन 1961मध्ये फ्रेंच जे जेनेटिस्ट
आहेत फ्रान्सिस जॅकोब अँड जॅक मोनॅड यांनी प्रपोज केलं. दे प्रपोज द मॉडेल ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम DNA इन बॅक्टेरियल सेल्स. त्यांनी एक असं मॉडेल प्रपोज केलं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बॅक्टेरियल सेल्समध्ये प्रोटीन सिंथेसिस जे काही होतं ते फ्रॉम DNA होतं. राईट. दे प्रपोज द मॉडेल ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम DNA इन बॅक्टेरियल सेल्स. फ्रान्सिस जॅकॉब अँड जॅक मोनॅड यांनी 1961मध्ये असं प्रपोज केलं, असं सांगितलं की बॅक्टेरियल सेल्समध्ये जे काही प्रोटीन सिंथेसाइज होतं ते विथ द हेल्प ऑफ DNA होतं. आणि ही जी प्रोटीन सिंथेसिसचा मॉडेल फ्रान्सिस जॅकॉब आणि जॅक मोनॅडनी प्रपोज केलं होतं, या मॉडेलमुळे एक टेक्निक किंवा एक टेक्नॉलॉजी इमर्ज झाली. त्या टेक्नॉलॉजीला म्हणतात rDNA टेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. राईट. सो बिकॉज ऑफ मॉडेल ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम DNA in bacterial cell which was proposed by Francis Jacob and Jacques Monod, then there we find the emergence of rDNA technology, recombinant DNA technology. Right. त्याचा पुढे बघायचं झालं तर हेरिडिटीचं युजफुलनेस काय आहे, म्हणजे हेरिडिटीचं इम्पॉर्टन्स काय आहे. राईट. तुम्हाला माहीत आहे हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल और बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. मग काही डिसऑर्डर्स जे असतात, राईट, ते डिसऑर्डर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनीला ट्रान्सफर होतात. फॉर एक्झाम्पल डायबिटीज इज ऑल्सो देअर अँड वी हॅव कलर ब्लाइंडनेस. हे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत जे पॅरेंट्सकडनं प्रोजेनीला होतात. तर वॉट एवर हेरिडिटरी डिसऑर्डर्स वी फाइंड, टू ट्रीट देम, टू डायग्नोज देम, टू प्रिव्हेंट देम, हेरिडिटी इज युजफुल. राईट. म्हणजे डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन, हेरिडिटरी डिसऑर्डर्सच्या डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन करण्यासाठी हेरिडिटी इम्पॉर्टंट आहे. हेरिडिटीचं दुसरं इम्पॉर्टन्स जे आहे ते आहे हायब्रिड व्हरायटीजचं प्रोडक्शन करण्यासाठी. म्हणजे हायब्रिड व्हरायटीज जे काही आपण बीटी ब्रिंजल बघतो, गोल्डन राईस बघतो, याच्यामध्ये हेरिडिटीचा इम्पॉर्टन्स आहे. याच्यामध्ये हेरिडिटी या कन्सेप्टचा वापर केला जातो. देन वी हॅव इम्पॉर्टन्स ऑफ हेरिडिटी इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस. इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये पण हेरिडिटीचा वापर केला जातो. तुमटी आणि इव्होल्युशन, हेरिडिटी आणि इव्होल्युशनमध्ये आपण आज काय शिकलो तर कन्सेप्ट ऑफ हेरिडिटी. व्हॉट इज हेरिडिटी? हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. राईट. याच्यामध्ये फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स जे आहेत ग्रेगर जोहान मेंडल यांना फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स किंवा पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हणून ओळखलं जातं. ह्युगो डी राईज यांनी म्युटेशनल थेअरी प्रपोज केली होती 1901मध्ये, ज्याच्यामुळे जे काही सडन बायोलॉजिकल चेंजेस असतात त्यांच्या मागचं रिझन काय असतं हे शोधणं सोपं झालं. 1902मध्ये वॉल्टर सटन यांनी असं सांगितलं की ग्रॉसहूपर्सच्या सेल्समध्ये पेअर ऑफ क्रोमोझोम्स असतात. 1944मध्ये ऑस्वल्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅककार्टी, कॉलिन मॅक्लिऑड या 3 सायंटिस्टनी असं प्रूव्ह करून दाखवलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल एक्सेप्ट व्हायरसेस. फ्रेंच जेनेटिसिस्ट आहे फ्रान्सिस जॅकॉब अँड जॅक मोनॅड यांनी 1961मध्ये असं प्रपोज केलं, असा एक मॉडेल प्रपोज केला ज्या मॉडेलमध्ये त्यांनी सांगितलं की प्रोटीन is synthesized from DNA in bacterial cells. Right. And because of this model of protein synthesis, there is emergence of rDNA technology called as recombinant DNA technology. And what are the usefulness of heredity? Diagnosis, treatment and prevention of hereditary disorders. Right. So heredity is used in diagnosis, treatment and prevention of hereditary disorders. Hereditary is also used in the production of hybrid varieties. Heredity is useful in industrial processes. Okay. So today we will stop here. Thank you.